हे गरम गरम घट्टसर काळ्या मसाल्यातलं चिकन आज आपण बनवणार आहोत। ही चिकनची ग्रेव्ही महाराष्ट्रीयन पद्धतीने तयार होते आणि भाकरीबरोबर चुरून खायला याचा रस्सा खूपच जबरदस्त लागतो। चिकनचा रस्सा आणि दाटसर ग्रेव्ही पाहून नक्कीच तोंडाला पाणी सुटले असेल। तर चला झटपट सोप्या पद्धतीने काळ्या मसाल्यातल्या चिकनच्या कालवणाची रेसिपी पाहूया। चिकनचं कालवण बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून त्याला 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ लावून घेतलेलं आहे। चिकनमध्ये हळद आणि मीठ मुरू देऊया 10 ते 15 मिनिटसाठी। तोपर्यंत इथे आपण वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेत आणि एक लहान आकाराची सुक्या खोबऱ्याची वाटी घेतली। जर तुमच्याकडे मोठी सुक्या खोबऱ्याची वाटी असेल तर अर्धी घ्या। बारीक गॅसवर कांदा आणि खोबरं दोन्ही भाजून घ्यायचंय। खोबरं लवकर भाजून तयार होतं पण कांदा भाजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे हलका आतून मऊ होईपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा। तर खोबरं पाहू शकता लगेचच 2 मिनिटांमध्येच भाजून तयार झालं। हा भाजलेला खोबरं आपण आता वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि कांदे सुद्धा चांगले मऊ होईपर्यंत भाजून घेऊया। कालवणाचं प्रमाण जास्त व्हावं आणि त्यासोबतच कालवण दाटसर व्हावं त्यासाठी आपण कांदा आणि खोबरं वापरतो। त्यामुळे कांदा आणि खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही इथे अजून पण वाढवू शकता जर तुम्हाला ग्रेव्ही अजून जास्त हवी असेल तर, किंवा कमी सुद्धा करू शकता जर ग्रेव्ही कमी हवी असेल तर। आता कांदा सुद्धा इथे छान सगळ्या बाजूने भाजून झालेला आहे। एका प्लेटमध्ये काढून ते थंड करून घेऊया आणि त्याचे उभे पातळ असे काप करून घेऊया। इथे मी कांदा आणि खोबरे चिरून घेतलेला आहे। त्यासोबतच 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेत, एक अख्खा लसणाचा कांदा सोलून घेतलाय आणि तिखटानुसार हिरवी मिरची घेतले। 4-5 मिरच्या मी इथे घेतल्यात आणि थोडी अर्धी मुठभर कोथिंबीर। याचं सगळं चांगलं वाटण तयार करून घेऊया। सगळ्यात अगोदर खोबरं मिक्सरला फिरवून घ्यायचं, मग ते चांगलं बारीक होतं आणि त्यानंतर बाकीचे पदार्थ घालून मग मिक्सरला वाटून घ्यायचं। थोडं जर पाण्याची गरज वाटत असेल तर पाणी तुम्ही इथे वाटणामध्ये घालू शकता, म्हणजे ते चांगलं बारीक होईल। इथे मी 5 ते 6 चमचे तेल घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण घाला। आता तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही। तेल एकदम कमी गरम असतानाच त्यात 2 तेजपत्त्याची पानं घालायची, 2 मोठे चमचे काळा मसाला आणि मसाल्यापुरता पाव चमचा हळद, कारण हळद आपण अगोदरही चिकनला लावून घेतलेला आहे। हा मसाला एकदम हलका फ्राय करून घ्यायचा आणि त्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं। मसाला जो आहे ना तेलावर घातलं की तेलाला छान काळ्या मसाल्याची तरी येते, त्यामुळे शक्यतो मसाला नेहमी तेलावरच घालायचा। काळा मसाला इथे मी मोठे 2 चमचे घातलेले आहेत। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर आता या वाटणामध्ये मी घातलेला आहे 1 चमचा लाल मिरची पावडर। ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे। त्यासोबतच एकदम थोडंसं पाव चमचाभर गरम मसाला, चवीनुसार मीठ। मीठ अगोदर चिकनला लावून घेतलेलं आहे, त्यामुळे या वाटणापुरतंच मीठ घाला। कमी असेल तर नंतर पुन्हा घालू शकतो। मिक्सरच्या भांड्याला जे वाटण लागलेलं त्यात सुद्धा मी थोडंसं पाणी घातलं आणि ते वाटण सुद्धा मी यात घातलं। आता या वाटणाला एकदम बारीक गॅसवर पूर्ण तेल सुटेपर्यंत आणि यातलं सगळं पाणी आटेपर्यंत मी परतून घेतलं। त्यानंतर यात घातलं मॅरिनेट केलेलं चिकन आणि चिकन सुद्धा छान आता आपल्याला 10 मिनिटसाठी परतून घ्यायचंय। चिकन मी आता इथे 5 मिनिटसाठी चांगलं असंच परतून घेणार आहे आणि त्यानंतर झाकण देऊन अजून 5 मिनिट मी ह्याला शिजवून घेणार आहे वाफेवरती। पाणी लगेच घालायचं नाही। तुम्ही अशा पद्धतीने चिकन शिजवलंत ना, अगोदर 5 मिनिट परतलं आणि मग 5 मिनिट झाकण देऊन हे शिजवलं की हे चिकन छान ज्युसी होतं। झाकण दिलेलं असताना अधूनमधून झाकण काढून ते परतून घ्यायचं, म्हणजे मसाला खाली लागू नये। 10 मिनिट चिकन छान वाफेवर शिजवून घेतल्यानंतर आता मस्त तेल सुटलेलं आहे त्याला। आता गरम पाणी आपल्याला घालायचंय। जेवढी ग्रेव्ही हवी त्यानुसार इथे गरम पाणी घालायचं आणि झाकण देऊन जोपर्यंत आता हे पूर्ण शिजत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं। पुन्हा 10 मिनिट मी शिजवून घेतलं आणि झाकण काढून घेऊया। रस्सा पाहू शकता छान घट्टसर असं कालवण हे तयार झालेलं आहे। शेवटला कोथिंबीर घालायची। आपण काश्मीरी मिरची पावडर घातले त्यामुळे चिकनवरची तरी पाहू शकता। कालवण पाहताच खावंसं वाटेल। मस्त तरीदार दाटसर असं काळ्या मसाल्यातलं चिकन तयार झालेलं आहे। महाराष्ट्रीयन पद्धतीने काळ्या मसाल्यातल्या चिकनचं कालवण तयार आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवा। खूप सोपी रेसिपी आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला हाईप करायला विसरू नका, म्हणजे मला सुद्धा वेगवेगळ्या रेसिपीज बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।